लाईव्ह चालू झालेला आहे हा मुलांनो. हे कर, लिंक शेअर कर सगळीकडे. आल्यात आल्यात. दिसतंय व्यवस्थित बघ जरा एकदा. योगिता, हाय योगिता. राजबाली, अदिती, प्रीती. आज अचानक लाईव्ह आहे त्यामुळे तुमची छोटीशी एक हेल्प लागणार आहे मला, की तुम्ही शेअर करा तुमच्या अकाउंटवरून, म्हणजे इतर मैत्रिणी जोडल्या जातील. मी वेअर केल्याची प्राइस नक्की सांगणार आहे, परंतु हा लाईव्ह दागिन्यांचा नसून हा व्यावसायिक लाईव्ह आपण केलेला आहे आजचा. हेमलता, शालिनी, स्वातीताई, निकिता, शुभम याच्यामध्ये टाक बेटा ग्रुप. हा टाकलायस का? हा सगळीकडेच टाक. हा हाय पूजा, स्मिताताई, चैत्राली, स्वातीताई. आज आपण व्यावसायिक गप्पा मारण्यासाठी लाईव्ह आलेलो आहोत, कारण बऱ्याच जणींचे प्रश्न असतात आणि ते प्रश्न प्रत्येकीला इंडिव्हिज्युअली फोन करून आपण प्रत्येकीला किती उत्तर देणार बरं, किती जणांशी किती बोलणार बरं, अनेक प्रश्न आणि अनेक उत्तरं आणि उत्तरांमधनं फोनवरती होणारे गैरसमज. त्याच्यामुळे असं ठरवलं आपण की समोरासमोरच सगळ्या सख्यांशी बोलूया. थँक्यू सुषमाताई. सुषमा नामजोशी, नमस्कार काकू, कशा आहात? काका कसे आहेत? आणि खूप आनंद वाटला तुम्ही लाईव्ह पाहताय. जयशीला मोठं होताना डोळ्यांनी पाहिलेल्या आमच्या या नामजोशी काकू, ज्यांनी मला लेख मानलेला आहे. नामजोशी ताई, थँक्यू व्हेरी मच काकू. कृपाली, स्वाती, श्रद्धा, अंजली, हर्षदा, योगिता, प्रियंका, ज्योत्स्ना, राजपुरे. येस ज्योत्स्ना, आलीस का? बरं तुझ्या सख्यांना मैत्रिणींना पण सांग लाईव्ह यायला, पाहायला सांग सगळ्यांना. सुषमाताई आल्यात, सुप्रियाताई आलेली आहे, सुचिताताई आल्यात, प्रतिमाताई आलेल्या आहेत. इतर मैत्रिणींना सुद्धा जॉईन करायला सांगा, जेणेकरून आपल्याला तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा काही मैत्रिणींच्या प्रश्नांची जर काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर मिळून जाईल. माझा आवाज व्यवस्थित येतोय का? आणि नमस्कार वंदनाताई, माझा आवाज व्यवस्थित येतोय का तुम्हा सगळ्यांना? बरं, कविताताई, बबिताताई, नेहाताई, शेअर करा जेणेकरून इतर तुमच्या मैत्रिणी सुद्धा जॉईन होतील आणि आपल्या म्हणजे तुमच्या माध्यमातून एखादीला मदत मिळू शकते की व्यवसाय करण्यासंदर्भातले बरेच प्रश्न असतात सगळ्यांचे की काय करायला पाहिजे. हाय रेखा, दर्शनाताई. यस दर्शनाताई, नक्की 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 सपोर्ट हा जयशीताईंचा नक्की मिळणार तुम्हाला. सुप्रियाताई, योगिताताई, वैशालीताई, आरव शिंदे, आरतीताई, ज्ञानेश्वरी शिंदे. शेअरिंग करा, शेअरिंगचा टॅग मला येऊ द्यात. आवाज येतोय ज्योत्स्नाताई, थँक्यू व्हेरी मच. ज्योत्स्ना तुमच्या ग्रुपला शेअर करा. आणि मला वाटतं आपल्या 2 सख्या रायगड आणि इकडच्या आपल्या हेमा देशमुख ताई जर लाईव्ह असतील तर त्यांनी इतर तुमच्या सख्यांना शेअर करा. आणि प्रियंका वारे ह्या जर असतील आणि ज्योत्स्ना चांदगुळे. येस, बिझनेस टॉक्स विथ जयश्रीताई, म्हणजे ऍक्च्युली व्यवसाय संदर्भातले बरेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत आणि घालमेल चालू असते. मग प्रत्यक्षात येऊन भेटणं हे शक्य होत नाही, कारण दूरच्या लोकांना प्रश्न पडलेले असतात. स्थानिक लेवलला लोक येत आहेत, भेटतायत, बोलतायत, परंतु दूरवरून येण्याचा फार हे असतं. त्याच्यामुळे मी विचार केला की आपण प्रत्येकाला फोनवरती किती उत्तर देणार बरं. उत्तर दिल्यानंतर त्यांचे समज गैरसमज होऊ नयेत
म्हणून आपण लाईव्ह आलेलो आहोत. हो हो, ज्वेलरी बिझनेस बऱ्याच जणींना करावासा वाटतो. आणि पहिलाच प्रश्न आरव शिंदेचा आलेला आहे. आरव शिंदेच्या मला वाटतं अकाउंटवरून कोणतरी महिला असणार आहे. श्वेता कर्णिक. नाही, मी सॅटर्डे संडे मी कधीच शॉपला नसते असं होत नाहीये. मी वरती ऑफिसमध्ये बसलेली असते. बबिता कोरेताई, ओके ओके. कृपया जर तुम्ही दुरून येत असणार किंवा दुरून आला असणार तर मी फर्स्ट फ्लोअर किंवा सेकंड फ्लोअरला बसलेली असते. त्यामुळे त्यांना विचारा की जयश्रीताई वरती आहेत का, कारण मी बऱ्यापैकी वरती असते. कारण वरती आपल्याकडे होलसेल आणि ह्या गोष्टी चालतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मी ऑफिसमध्ये असते. पल्लवी केंदुकर, मोबाईल सायलेंट करा जरा. सोनाली पाठक बरोबर बोलताय की तुम्ही व्हॉट्सअपला मला, आता व्हॉट्सअपला आपण किती जणींना रिप्लाय करणार बरं. प्रत्येक गोष्टीला रिप्लाय करताना गैरसमज होऊ शकतात व्हॉट्सअपवरती. त्यामुळे माझं असं मानस असतो, एकतर जवळपास असाल तर येऊन भेटा, अदरवाईज फोन करा. पण फोनवरती आपण किती जणींना उत्तर देणार. मी दिवसातून आहे ना जवळजवळ अनेक फोन, हे फक्त लोकांना व्यावसायिक गप्पा मारते. म्हणजे त्यांच्याशी त्यांना डीलर्सची संदर्भातली माहिती, फ्रँचायझी संदर्भातली माहिती हवी असते तर मी त्यांच्याशी बोलते. बरं, मेघाताई तुम्ही लिहून ठेवले असतील प्रश्न तर नक्की करा. वर्षा पाटील, बोलायचं होतं बरोबर. बरं, जवळपासच्या ज्या कुणी असतील. आरव शिंदे पहिल्यांदाच येत आहेत लाईव्ह, ओके, हरकत नाहीये. जर कोणाचे काही प्रश्न असतील ना तर त्यांनी नक्की लिहून ठेवा. आपण प्रत्येक प्रश्नाचं निरसन व्यवस्थित करणार आहोत. मैत्रिणींनो, व्यवसाय करणं हा अजिबात खाऊ नाहीये. कारण व्यवसायामध्ये मी 22 वर्ष कार्यरत आहे आणि फक्त इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस करते. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी 3 मजली 2200 स्क्वेअर फीटचं दुकान आणि फक्त इमिटेशन ज्वेलरीचं मी चालवते. त्याच्यामुळे इमॅजिन करा, लोकांना 200-300 स्क्वेअर फीट भरायला घाम फुटतो आणि मला 3 मजली दुकान सुद्धा कमी पडतं. आणि हे फॅक्ट आहे मैत्रिणींनो. आणि ही माझी प्रवास कसा आहे, काय आहे, तुम्ही कसं करू शकता या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. स्लो कनेक्शन येते बाळा, दिसते मी व्यवस्थित ना, काही प्रॉब्लेम नाही येते. मी फार मजेत आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की करा. आणि आज तर मी फक्त फ्रँचायझी डीलरशिप या संदर्भातच बोलणार आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते की शक्यतो जर बिझनेसमध्ये यायचं असेल ना तर झोकून या. आणि बघा, पैसा आहे, सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्याच्यामुळे उठायचं आणि फ्रँचायझी घेण्याबद्दल माझा आक्षेप नाहीये. परंतु जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये येताय तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट हा पार्ट हा सर्वप्रथम आलेला आहे. तुम्ही पाहत असाल मैत्रिणींनो, आपण जयश्री कलेक्शनची जी ब्रँड चालवतो ते प्रमुख शहरांमध्ये चालवतो. ठाण्यामध्ये मुख्य ठाणे शहर, ठाणे जिल्हा हा अतिशय मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपण जयश्री कलेक्शनची ब्रँचेस चालवतो. 1 नाही, 2 नाही, 4 शोरूम फक्त ठाण्यामध्ये चालवतो. तुम्ही मार्क करा मैत्रिणींनो, ठाण्यामध्ये 4 शोरूम चालवतो आपण. म्हणजे आपण ठाण्यामध्ये 22 वर्ष कार्यरत आहोत. ठाण्यामधल्या कुठल्याही व्यक्तीला जयश्री कलेक्शन नाव विचारा, तुम्हाला नक्की सांगते. तुमचे नातेवाईक असतील ठाण्यामध्ये, त्यांना विचारा. म्हणजे आपण यशस्वी व्यावसायिक आहोत. आपल्या दुकानांमध्ये सतत 365 दिवस तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल. आणि ही आपल्या सक्सेसची पोच पावती मी समजते. बघा, व्यवसाय सगळेच करतात, सगळेजण व्यवसाय करतात, पण यशस्वी व्यवसाय करणं हा व्यवसायाचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. जे फ्रँचायझी घेत आहेत, आता तुम्ही कल्याणच्या आमच्या ताई आहेत, त्या कल्याणच्या ताईंना तुम्ही विचारू शकता. जयश्री कलेक्शनची त्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे. तनिषा दलाल या आपल्या ताई आहेत आणि त्यांनी आपली कल्याणची फ्रँचायझी घेतली आहे.
मी तरी जेवायला टाइम काढते, ती जेवायला सुद्धा टाइम काढत नाही. मीच तिला रागवते, तनिषा जेवलीस, तनिषा किती झोपून काम करतेस. कारण का? तनिषाला रिस्पॉन्स आहे. तनिषाला रिस्पॉन्स आहे म्हणून तनिषा झोपून काम करते. बघा, मला आनंद होतो, की एखादी बाई एखाद्या फ्रँचायझीला जर इन्व्हेस्टमेंट करतेय तर तिचं ते दुकान सुपर डुपर चाललं पाहिजे. नुसतं इन्व्हेस्टमेंट करते, सगळ्यांनी फ्रँचायझी घेतली म्हणून मी फ्रँचायझी घ्यायला पाहिजे. मी नाही देत, मला नाही द्यायच्यात फ्रँचायझी सगळीकडे. परंतु ज्यांना द्यायच्या आहेत ना, त्या अशा खुश राहायला पाहिजेत. मी तनिषाला रागवते. रतन, जयसिंगपूरची आमची रतन आहे, आणि जयसिंगपूरची रतन आमची जयसिंगपूरला रिस्पॉन्स चांगला आहे म्हणून आज ती कोल्हापुरामध्ये स्वतःचं दुकान शोधतीये की तिला कोल्हापुरात पण टाकायचंय. मला एक सांगा, रिस्पॉन्स असल्याशिवाय माणूस दुसरं दुकान बघतो का? म्हणजे ही आपल्या यशाची पोचपावती आहे. नुसतं ओपन करून उपयोग नाहीये, ते धावले पाहिजे. चालले पण नाही म्हणते मी तुम्हाला, चालायला नाही पाहिजे फ्रँचायझी, धावल्या पाहिजे. म्हणजे वाटलं पाहिजे यार खरंच आपण फ्रँचायझी कोणाची घेतलीये. हा माझा स्वतःचा मानस आहे. त्यामुळे सरसकट आपण फ्रँचायझी देतच नाही. देतो तर विचारपूर्वक देतो. बदलापूरची एक सखी आहे, लाडचं नाव काय का तिचं, स्वाती लाड. आवाज माझा ब्रेक झाला. स्वाती लाड बदलापूरच्या आहेत त्या. रोज सकाळ दुपार संध्याकाळ मला कॉल करत होती की ताई फ्रँचायझी पाहिजे. म्हटलं नको घेऊस, मी नाही देणार तुला. तू घे पण चांगल्या ठिकाणी घे, म्हणजे जेणेकरून तुला असं मजा आली पाहिजे ना बिझनेस करायला, आणि मला सार्थक होईल की मी दिली बाबा फ्रँचायझी तर इतकी छान. तर आपण खूप छान पद्धतीने फ्रँचायझीवरती काम करतो. नुसती फ्रँचायझी खिरापतींसारखे वाटत नाही, त्या सक्सेस करतो. जयश्री कलेक्शनची दुकानं कुठे कुठे आहेत? ठाण्यामध्ये 4 शोरूम आहेत आणि सक्सेसफुल शोरूम आहेत. तुम्ही कधी बघा, ठाण्यातल्या शोरूमला सतत गर्दी असते. गर्दी एवढी म्हणजे 15 मिनिटं मीच दुकानाच्या बाहेर उभी असते, तेव्हा मला आतमध्ये जागा मिळते जायला. अभिमान वाटतो, कारण आपण ती क्वालिटी देतो लोकांना, ती हे करतो. कल्याणच्या शोरूम मध्ये तनिषा आमची 3-3, 4-4, 5-5 वाजता ती जेवत नाही, तिला जेवायला मिळत नाही. कस्टमर इतके चांगले असतात तिच्याकडे. भक्ती मराठे, नक्की कर भक्ती, आणि बिझनेस खरंच करावा. बिझनेस खूप छान आहे. बिझनेस सारखं छान मजा येणाऱ्या गोष्ट नाहीये. बिझनेस खरंच करावा, पण बिझनेस त्यांनीच करावा जो बिझनेसला वेळ देऊ शकतात. झोकून बिझनेस करा, करून बघू, टाकून बघू, अशा पद्धतीने बिझनेसच करू नका. मी तर सरळ सांगते, करून बघू नका. स्वाती लाड, येस स्वाती आहे वाटतं. येस स्वाती आहेस ना? स्वाती मला परवाच भेटायला आली होती मिस्टरांबरोबर. तिला मी म्हटलं, स्वाती एक काम कर, चांगल्या स्पॉटला बिझनेस टाक. पैशाची आर्थिक वगैरे काय चणचण असेल, अडचण असेल तर मी आहे बसलेली. ताई तुमच्या पाठीशीच आहे. संगमनेरच्या आपली सखी आहे वर्षा. वर्षाचं सरनेम काय? वर्षा आहे आपली संगमनेरची, आणि तिने 750 स्क्वेअर फीटचं दुकान घेतलंय. गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे शेवटेशिवाय, म्हणजे पोस्टामध्ये मोठी ऑफिसर आहे. 750 स्क्वेअर फीटचं. तिला पण बऱ्याच वेळा नाही 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 सांगितलं. मी स्वतः दुकान बघायला गेले भाड्याने. म्हटलं बाळा, तुझे 5 रुपये सुद्धा कष्टाचे आहेत, आणि ते 5 रुपये सुद्धा जेव्हा तू टाकतेस ना, तेव्हा विचारपूर्वक टाक. भाड्याने दुकान बघण्यापासून मी तिच्यासोबत होते. वर्षा असेल तर वर्षा नक्की सांगेल मेसेजवरती की ताई कुठे 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 हेल्प करते. दुकानं पाहण्यापासून, तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये टाकू नाही शकत जयश्री कलेक्शनची फ्रँचायझी. जयश्री ताई स्वतः दुकानं बघायला येतात तुमच्यासोबत. जे दुकान तुम्ही सिलेक्ट केलेलं असताना त्या ठिकाणी जयश्री ताई येतात. संगमनेर म्हणा, तुम्ही जयसिंगपूर म्हणा, त्यांनी भाड्याने घेण्यापूर्वी ते दुकान मी पाहिलेलं आहे. अनेक दुकानं तर मी रिजेक्ट केलेली आहेत. म्हणजे कल्याण ब्रँचला अक्षरशः पाय दुखेपर्यंत दुकानं पाहिलीत, पण मला पैसे मिळत आहेत म्हणून मी लगेचच त्यांना सांगितलं नाही की हा घेऊन टाका, मला माझे पैसे येत आहेत ना, मालाचे पैसे येत आहेत ना, मला काय करायचे नाही. कारण जयश्री कलेक्शनचा बॅनर लागतो मागे. जयश्री कलेक्शनचं कुठलंही शोरूम चालणार नाही असं होणारच नाही. च लावून सांगते मी, च.
नुकसान झालं तर जयश्रीताईंचं आणि फायदा झाला तर तुमचा. हा माझं ब्रीदवाक्य आहे. मी व्यवसायामध्ये इतकी ठाम तुम्हाला सांगू शकते, व्यवसाय रन व्हायलाच पाहिजे आणि हे माझं स्वतःचं ब्रीदवाक्य आहे. आणि मैत्रिणींनो, ज्या ज्या जणींना मी व्यवसाय दिलेला आहे, ज्या ज्या जणींना फ्रँचायझी दिलेल्या आहे, त्यांना मी सक्सेसफुल केलेलं आहे आणि करणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगून देते की मी कुठेही फ्रँचायझी देत नाही. फ्रँचायझी देताना मी स्वतः अभ्यास करते, त्यांना अभ्यास करायला लावते. तुमचा 1 रुपया सुद्धा कष्टाचा आहे, मेहनतीचा आहे, त्याचं चीज झालं पाहिजे. जयश्री कलेक्शनची फ्रँचायझी घेतल्याचा अभिमान वाटला पाहिजे. याच पद्धतीने फ्रँचायझी दिल्याचं काम करतोय. मैत्रिणो, अतिशय गोड एक बातमी आहे. मी आज ती डिक्लेअर करणार नव्हते, माझा मानसही नव्हता. आपली दुकानं जयश्री कलेक्शनची ठाण्यामध्ये 4 आहेत आणि पूर्ण सेंट्रल लाईन मध्ये एवढं मोठं इमिटेशन दुकानच नाही. इतकं मोठं दुकान, सातत्याने गर्दी भरलेलं दुकान आपण चालवतो. आपलं दुसरं दुकान आहे कल्याणमध्ये, मेन सिटीमध्ये, कल्याणमध्ये, अगदी शिवाजी चौकामध्ये आपलं दुकान चालवतो आपण. आपलं तिसरी जी ब्रँच आहे दादरमध्ये आहे आपली, म्हणजे तिसरी पण नाही म्हणतात, 4 ठाण्यात, 5वं कल्याणमध्ये, 6वं दादरमध्ये. दादर सारखं ठिकाण, अखंड वेस्टर्न आणि हार्बर सेंट्रल सगळ्या ठिकाणी जिथे शॉपिंगला येतात तिथे आपलं दादरला शोरूम आहे. आणि मैत्रिणींनो, आज मी अनाउन्समेंट करते, दादरला 750 स्क्वेअर फीटचं आपलं दुकानाचं ओपनिंग होणार आहे जानेवारीमध्ये. केवढी मोठं दुकान. अहो, शहरात दुकानं चालवतो आपण, शहरातली चॉईस काय असणार, आणि ते पण सक्सेसफुल दुकानं चालवतो. मैत्रिणींनो, याच्यातूनच अंदाज घ्या. दादर सारख्या ठिकाणी 750 स्क्वेअर फीटचं जयश्री कलेक्शनचं मोठं भव्य दिव्य शोरूम आपण ओपन करणार आहोत. तसेच ठाण्यामध्ये 2200 स्क्वेअर फीटचं दुकान 3 मजली आपण चालवतो. कोल्हापूरमध्ये आता संगमनेरमध्ये जानेवारीमध्ये ओपनिंग आहे आणि अतिशय आनंद होतो. या सगळ्यांचा हात पकडून आहे ना, सक्सेसफुल करतो आपण, करवितो, म्हणजे त्यांच्याच माध्यमातून करवितो. इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सरळ सांगते मैत्रिणींनो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे मुख्य बाजारपेठेमध्ये तुमचं दुकान असलं गेलं पाहिजे. म्हणजे दुकान भाड्याने घ्या, विकत नाही. आणि मेन ठिकाणी आपले शहरात ओपन आहे. शहरात, गाव खेड्यामध्ये तर आहेच आहेत, पण शहरात आपल्या मेन ठिकाणी दुकानं चालवतो. म्हणजे आपण आपला सक्सेस आणि स्वतःची दुकानं, फक्त फ्रँचायझी मी 2 दिलेल्या आहेत. एक दिलेली आहे जयसिंगपुरात, एक दिलेली आहे कल्याणमध्ये. अदरवाईज सगळ्या फ्रँचायझी, सगळी दुकानं ही स्वतःची आहेत, म्हणजे स्वतः चालवतो आपण, फ्रँचायझी नाही. संगमनेरची आता मी 3री फ्रँचायझी दिलेली आहे. त्याच्यामुळे फ्रँचायझी ज्यांना देतो ना, त्यांना आपण सक्सेसच्या टोकापर्यंत नेतो. ज्या असतील फ्रँचायझी होल्डर त्या तुम्हाला समोरून सांगतील, त्यांचा नंबर घ्या, त्यांचे फोन नंबर घ्या. तनिषा दलाल त्यांचा नंबर घ्या, रतन त्यांचा नंबर घ्या आणि त्यांच्याशी फेस टू फेस बोला की जयश्रीताई तुम्हाला कसं सक्सेसवरती नेतात. त्यामुळे ज्यांना खरंच सक्सेसफुल व्हायचंय, ज्यांना बिझनेस प्रॉपर मनापासून करायचा आहे, त्यांनी खरंच मला तुम्ही अप्रोच व्हा. मी दाखवते, सरळ सिंपल पद्धत सांगते. फ्रँचायझी घ्यायचं म्हणजे काय पाहिजे मी सांगते ना. तृप्ती दुर्गा राव कल्याणी, रिक्वायर कॅपिटल. यस, तुम्हाला सांगते मी रिक्वायर कॅपिटल काय ते. थँक्यू सुषमाताई. बरं, तुम्हाला सिंपल सांगते, दुकान ओपनिंग करण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या काय गोष्टी आहेत. पहिला विषय लिहून घ्या. मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्हाला तुमचं दुकान शोधायचंय. तुमच्या अवतीभोवतीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये. तुम्ही मुख्य बाजारपेठेमध्ये कितीही भाडेतत्वावरती दुकान घ्या, सक्सेस करायची जबाबदारी जयश्रीताईंवरती सोडा. जयश्रीताईंवरती सक्सेसफुल करायची जबाबदारी. नुकसान झालं तर जयश्रीताईंचा, फायदा झाला तर तुमचा. बघा किती सुंदर डील आहे. पण मुख्य बाजारपेठेत बघा. दुसरं, जेवढ्या स्क्वेअर फीटाचं दुकान तुम्ही दुकान शोधणार, जेवढ्या स्क्वेअर फीटाचं दुकान असणार आहे त्याचं डिपॉझिट हे तुम्हालाच भरावं लागणार आहे, कारण तुमचं बेनिफिट पण हे तुमचंच असणार आहे. त्यामुळे दुकानाचं तुम्हाला डिपॉझिट हे भरावं लागणार आहे. मग ते किती असू दे, ते तुम्हाला भरावं लागणार आहे. लिहून घ्या.
पहिलं काय लागणार इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागणार त्या माणसाला, कारण दुकानाचं भाड्याने तुम्हाला घेणार डिपॉझिट द्यावं लागतं. जेवढ्या स्क्वेअर फीटाचं दुकान तुम्ही पाहणार, 200 बघा, 300 बघा, 500 बघा, 1000 बघा, जेवढ्या स्क्वेअर फीटाचं दुकान तुम्ही पाहणार तेवढ्या स्क्वेअर फीटाच्या शॉपला, दुकानाला तुम्हाला लागणारा माल तर नंतर राहिलं, पहिलं लागणार फर्निचर लागणार तुम्हाला. हे न छुपा खर्च आहे. फर्निचर लागतोय, ते फर्निचरचा लागलेला खर्च, मग तो फर्निचर किती लाखाचं लागेल. तुम्ही 2 लाखात करा, 3 लाखात करा, 4 लाखात करा, 5 लाखात करा. डायग्राम मी तुम्हाला देते. लिहून घेतला खर्च. पहिलं काय आलं डिपॉझिट, दुसरं काय आलं जेवढ्या स्क्वेअर फीटाचं दुकान त्याला लागणार फर्निचर तुम्ही तुमचा फर्निचरवाला आणा. डायग्राम मी देते, करून टाका. न छुपणारा खर्च. तिसरा खर्च काय, जेवढ्या स्क्वेअर फीटाचं दुकान आहे तेवढ्या स्क्वेअर फीटाच्या शॉपला, दुकानाला तुम्हाला माल लागणार, दागिन्यांचा माल लागणार. तो दागिन्यांचा जो माल लागणार तो खर्च तुम्हाला करावा लागणार. मग 200 स्क्वेअर फीट बघा, 150 स्क्वेअर फीट बघा, 250 स्क्वेअर फीट बघा, 500 स्क्वेअर फीट बघा, कितीही बघा, माल भरावा लागणार. तुम्ही असं म्हणणार का, एकदा दुकान ओपन केल्यावर ही भिंत मी आज भरते, ती भिंत मी उद्या भरते, परवा ती भिंत भरते, नाही ना. दुकानात माल तर भरलेला लागणार ना. मग जेवढ्याचा माल भरायला लागणार तेवढ्याचा. मग 200 बघा, 300 बघा, 500 बघा, जेवढ्या स्क्वेअर फीटाचं शॉप तेवढ्या स्क्वेअर फीटाच्या शॉपला लागणारा माल, ही इन्व्हेस्टमेंट तुमची. बरोबर. म्हणजे किती सिंपल खर्च आहे हो, सिंपल, काही नाही लागणार आहे. बरोबर. रन कसा करायचा शिकवतो आम्ही. रन कसा करायचा, माल थांबला जयश्रीताई, माल एखादा विकला जात नाहीये जयश्रीताई, मी दाखवणार तुम्हाला कशी विक्री करायची, मालाची विक्री कशी करायची. माल थांबला का थांबला, तुमच्याकडे का नाही चालत तो, त्याच्या मागचं रिझन असेल काहीतरी. बऱ्यापैकी माल 95%, 99% माल जयश्रीताईंचा विकलाच जातो. 22 वर्ष काय शिकलीये, हेच शिकलीये मी, स्वतः शिकलीये. 22 वर्ष मी स्वतः शिकलीये की बायकांना काय आवडतं आणि काय नाही आवडत आहे, क्वालिटी काय द्यायची काय नाही द्यायची. मग माझा उपयोग काय, हेच तर मी शिकलीये. त्यामुळे डोळे बंद करून फ्रँचायझी होल्डरनी फ्रँचायझी घ्यावी. आता ज्यांना फ्रँचायझी घेणं फ्रँचायझीचा मुद्दा झाला का सगळ्यांचा क्लिअर, पहिल्यांदा सांगा. नक्की घ्या, मी तुम्हाला सक्सेस करून दाखवते. बघा, मला जर स्वतःला दुकानं ओपन करायचे झाले तर मी सगळीकडे पुरणार नाही ना. आता मला समजा सिंधुदुर्गात टाकायचं तर जयश्रीताई स्वतः जाणार का विकायला तिथे, नाही. मग माझी एक मैत्रीण, एका माझी सखी स्वतः बिझनेसमध्ये उभी राहतीये, तर तिला सक्सेस करायचं आहे ना माझं काम. सिंधुदुर्गात ती जयश्री कलेक्शनचा बॅनर घेऊन जाते तर मला त्याचा आनंद आहे ना. सक्सेसफुल कसं करायचं माझी जबाबदारी. बरं, फ्रँचायझीचा मुद्दा झाला का सगळ्यांचा क्लिअर. सगळीकडे देणार आपण, सगळीकडे देणार, पण अभ्यास मी करणार. तुमच्या पद्धतीने मी नाही देणार फ्रँचायझी. तुम्ही म्हणाला मला इथे टाकायचे, तिकडे टाकायचे, गल्लीबोळा टाकायचं, असं टाकायचं, मी नाही देणार. स्पष्ट सांगते, तुमचा कष्टाचा पैसा, तुमच्या नवऱ्याने लावलेला कष्टाचा पैसा हा तुम्हाला सक्सेस करायचा आहे. प्रत्येकाच्या मेहनतीचे पैसे असतात. मला 22 वर्षापूर्वी माझ्याकडे काहीच रुपये नव्हते. मी खूप गरिबीतून व्यवसाय मोठा केलाय. मला कुठलाही सपोर्ट नाही. आई वडील माझे फार गरीब होते. माझ्या सासूबाई भाजी विक्रेत्या होत्या, भाजी विकायला होत्या. माझ्या नवऱ्याला नोकरी नव्हती. त्याच्यातून बिझनेस मोठा केलाय मी. त्याच्यामुळे प्रत्येकाचे पैसे आहेत यार. त्यामुळे मी कोणालाही नुकसानमध्ये टाकणार नाही. दिव्याताई तेच सांगते तुम्हाला, दुकान तुम्ही बघा, मेन मार्केटमध्ये बघा, जमेल तेवढे पैसे टाका आणि पैसे टाकल्यानंतर पैसे टाका. जेवढे स्क्वेअर फीटाचं दुकान तेवढाचा माल भरायचा आहे. मग 5 लाखाचं पण गुंतवणूक 10 लाखाची पण होईल, 20 लाखाची पण होईल. आणि सर्वात तुम्हाला स्पष्ट सांगू, जिथे पैसा टाकताय ना, या ना समोरासमोर भेटू आपण, समोरासमोर बोलू आपण. पैसा मेहनतीचा आहे, असा कुठेही टाकू नका, देऊ नका, फसू नका. आता व्यवसायामध्ये ती बाई आहे ना परत उभी राहत नाही. एकदा जर एखाद्या बाईला ठेच लागली, ती बाई आपल्या मुलाला पण कधी म्हणणार नाही भविष्यामध्ये तू व्यवसायामध्ये ये म्हणून. का व्यवसायाला बदनाम करायचं. छान आहे व्यवसाय. व्यवसायाची मैत्री करा आणि यशाची खात्री, हा माझं ब्रीदवाक्य असतं नेहमी. व्यवसायाची मैत्री आणि यशाची खात्री. व्यवसाय असा खूप छान करा, मनापासून करा ग. मस्त बिझनेसमध्ये खूप मजा येते, खूप छान वाटतं.
नक्की या आणि मिस्टरांना नक्की घेऊन या. कारण तुम्हाला इन्व्हेस्टर तुमचे कोण असतात? नवरे असतात. आणि मिस्टरांना जग दुनिया माहिती असते, त्याच्यामुळे लोकांचे छक्के पंजे पुरुषांना जास्ती कळतात. त्यामुळे पुरुषांना नक्की घेऊन या, कारण लोकांना माहिती असतं कोण कसं. त्यामुळे घरातला तुमचा जो कोणी कुटुंब प्रमुख असेल, मग सासूबाई असतील, सासरे असतील, नवरा असेल, जो कोणी असेल, त्यांना घेऊन या आपल्या समोर. आपण त्यांना खाच खळगे पण सांगूया. असं नाही की आज बिझनेस टाकला की तुम्हाला लगेच खाच खळगे येतातच थोडेफार. जून जुलैमध्ये पावसाळा असतो, बिझनेस नसतो, मग काय करायचं असतं? मग ते काय करायचं असतं ना, ते जयश्रीताई सांगते. त्यामुळे येताना घरातल्यांना कोणाला तरी घेऊन या, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित बोलता येईल फेस टू फेस आणि छान बिझनेसची माहिती देता येईल. बिझनेस करायचा आहे ना, मग या की भेटायला, काही प्रॉब्लेम नाही. फोनवर किती बोलणार, समज गैरसमज होतील. त्यामुळे नकोच, या भेटायला या. खरंच जेन्युअनली ज्यांना घ्यायचंय त्यांनी भेटायला या. दुसरा विषय, आज आपण फ्रँचायझीचा हा विषय ते थांबवते. डीलरशिपचा जो विषय होता तुम्हाला मी सांगते बघा, तुम्हाला स्वतःला नाही ना दुकान टाकायचं, नका टाकू, खरंच नका टाकू. मी तर सांगते, ज्याला मनापासून टाकायचं, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी टाका. पण ज्याला बिझनेस काय आहे हे जवळून पाहायचं असेल ना, त्यांच्यासाठी आपण किती सुंदर दालन चालू केलंय बघा. आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये एक्झिबिशन लावतोय. आणि एक्झिबिशन कोणाच्या माध्यमातून लावतोय? तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या सगळ्यांच्या माध्यमातून. तुम्हाला आता मध्ये मी पोस्ट टाकली होती की आपण विभा दायगुडे हिच्या माध्यमातून आपण नालासोपाराला एक्झिबिशन दिलं होतं. विभाला सगळा माल आपण दिला होता, सगळा. विभा लाव, एक्झिबिशन लाव. विभाने पहिलं एक्झिबिशन लावलं, तिला इतका सुरेख रिस्पॉन्स आला, तिने 8 दिवसात लगेच मोठा हॉल घेऊन मोठं एक्झिबिशन लावलं. आणि यालाच म्हणतात बिझनेस. आज त्या लेकराला, आज त्या विभाला असं वाटतंय की ताई मी सतत लावणार आता एक्झिबिशन. हा कॉन्फिडन्स कुठून निर्माण झाला? एक्झिबिशनच्या माध्यमातून. बिझनेस केव्हा कळाला? एक्झिबिशनच्या माध्यमातून. आता आपल्याकडे बघा, नालासोपाराला विभाने लावलं आणि सुपर डुपर हिट एक्झिबिशन झालं तिचं. बरं, श्रेय कोणाचं? तिचं. मेहनत कोणाची? तिची. माल कोणी दिला? जयश्रीताईंनी. मग हा जर तुम्हाला मी सपोर्ट करते तर राहा की उभ्या. माल मी पुरवते तुम्हाला, फक्त प्रोफेशनली छान करा. तिने आठवड्यातून 2दा केलं. आता बघा आपलं एक्झिबिशन, तारखा सांगते तुम्हाला मी, 23, 24 आणि 25 तारखेला डिसेंबरला आपण एक्झिबिशन करतोय. कुठे? तळेगाव दाभाडे, पुणे. आणि याचं निमंत्रक आहे हेमा देशमुख. हेमा आहेस का लाईनवरती? हेमा आणि हेमाचा नवरा आला होता तळेगाव दाभाड्यावरून. म्हटलं बिझनेस करायचा आहे ना, पहिले एक्झिबिशन करा. चला, एक्झिबिशन मधनं तुम्हाला कळेल ना की बिझनेस करावा की नाही करावा, दुकान टाकावं की नाही टाकावं. एक्झिबिशन तर करा. मग तिने काय केलं, एक हॉल घेतलाय. त्या हॉलमध्ये जयश्री कलेक्शनचं एक्झिबिशन ऑर्गनाईज केले. आता मला सांगा किती छान संकल्पना आहे. एक तर कळेल तिला की बिझनेस काय आहे, कॉन्फिडन्स लेवल तिची बिल्ड होईल आणि तिला अजून बिझनेसमध्ये यावं की नाही यावं हे कळेल. त्यामुळे बघा मैत्रिणींनो, तळेगाव दाभाडेला आपलं एक्झिबिशन लागतोय 23, 24, 25 डिसेंबरला. आणि कुठे होते बरं ते? सोमाटणे फाटा ऑपोजिट इमरेट्स हिल, जुना मुंबई पुणे हायवे रोड, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे. बघा, अशी डेअरिंग करा ना. पहिली स्टेप चढा. लगेच नवऱ्याचे 50-60 हजार रुपये उचला आणि माल घेत बसता नका. असं करा ना, मस्त. बरं, नाही विकलं गेलं तर मला रिटर्न घेते ना, मी माल सगळा रिटर्न घेते. किती छान वाटतंय बघा तिला. तिला आहे डोक्याला काय टेन्शन? रात्रीची झोप लागणार मस्त तिला. एक्झिबिशनची मजा येणार ती वेगळी. रायगड गोरेगाव इथे प्रियंका वारे, तिने बुद्धविहार नामजोशी हायस्कूल नामजोशी हायस्कूल समोर गोरेगाव रायगड इथे तिने एक्झिबिशन भरवलंय 25-26 ला. आता रायगडमध्ये एक्झिबिशन भरवलंय, हॉल घेऊन भरवलंय आणि अगदी मोठं. आला ना तिला एक्सपिरियन्स. म्हणजे तिचा जेव्हा कॉन्फिडंट बिल्ड होणार. बरं, आता तुम्ही म्हणाल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? एक्झिबिशन. अरे कसलं एक्झिबिशनचं इन्व्हेस्टमेंट जयश्रीताई करतेय. ती हॉल घेतेय. हॉलवरती तिचं जे काही इन्कम होणार ते ती घेणार आहे. पण एक माझ्या मैत्रिणीला, म्हणजे प्रियंका वारे झाली, हेमा देशमुख झाले, आपली विभा धायगुडे झाली, कॉन्फिडन्स तर आला तिला की बिझनेस काय आहे. अरे मज्जा करतायत बायका ह्या. तुम्ही लावा की एक्झिबिशन तुमच्या इथे. चाललं ना तर नवऱ्याचे पैसे घ्या आणि दुकानं टाका.
मिस्टरांना विचारा, बोला. तुमचे मिस्टर जेव्हा तुमच्या बाजूला बसलेले असतील ना, तेव्हा रात्री मला कॉल करा. त्यांचे प्रश्न, दोघांच्या नवरा बायकोंच्या प्रश्नांना जयश्रीताई उत्तर द्यायला तयार आहे. आणि व्यवस्थितच तुम्हाला मी सांगते, कुठेही इन्व्हेस्टमेंटला भूलू नका, जाऊ नका. बिझनेस करायच्या प्रत्येक स्टेप्स आहेत. जयश्रीताई रस्त्यावरती बिझनेस करत होती, जवळजवळ 5-6 वर्ष मी रस्त्यावरती फेरीवाली होती. आज फेरीवालीची, आज मी 3 मजलीची मालकीन झालीये. भाड्याने दुकानं नाहीयेत आपली, स्वतःच्या मालकीची दुकानं आहेत. म्हणजे हा स्टेप बाय स्टेप मी पण तर पायऱ्या चढलेच ना. एक्झिबिशन्स लावतात, केवढ्या मोठ्या मोठ्या एक्झिबिशन्स मध्ये महिला एक्झिबिशन्स लावतायत. तुम्ही कुठे झोपलात का काय? उठा, जाग्या व्हा. सख्यांनो, मैत्रिणींनो, जाग्या व्हा. माणगावला पण ती एक्झिबिशन करते प्रियंका वारे, आणि मला वाटतं हिचं पण एक्झिबिशन आहे ना. कोणती राजा? हा, पहिले हा विषय होऊन जाऊ दे ना आपला. हा, आपला एक्झिबिशन्स लावतायत, ठिकठिकाणी आपले एक्झिबिशन्स लागतायत. आता एक्झिबिशनचा अनुभव घ्या, कॉन्फिडन्स येऊ द्या. बोलायचं कसं, वागायचं कसं, माल विकायचा कसा, ह्या सगळ्या तऱ्हेच्या बायका आपल्या समोर येतात. मग त्यांची चॉईस काय असते, काय असते, हे सगळं जाणून घ्या ना पहिल्यांदा. मग आहेच की एक्झिबिशन, काय दुकानं टाका तुम्ही, करा तुम्ही, नाही म्हणत नाहीये. पण प्रत्येकाच्या कष्टाचा पैसा आहे, तो योग्य ठिकाणीच लागू द्या. फ्रँचायझी संदर्भातली माहिती सर्वप्रथम मी दिलेली आहे. फ्रँचायझीचं तुम्हाला कोणाला माहिती हवी असेल, येणं शक्य नसेल, मिस्टर आल्यानंतर शेजारी बसवा रात्रीचे आणि त्यांना म्हणा ताईला फोन लावा, तुमचे जे जे प्रश्न हातावर लिहून घ्या, म्हणजे कागदावर लिहून घ्या आणि मला विचारा, मी तुम्हाला उत्तर देते. उठले की लगेचच फ्रँचायझी घेत नका सुटू, अनुभव घ्या. 4-8 दिवस माझ्याकडे या दुकानात बघायला, काय मजा असते आमची ती. बघा, दुकानं टाकणं इतकं सोपं नसतं. टाका, पण यशस्वी होणार असाल तर टाका, आणि मी करणार तुम्हाला यशस्वी. मी सांगेल तिथे स्पॉटला दुकान घ्या, मी सांगते त्या स्पॉटला दुकान घेतल्यानंतर मी सांगेल तसा माल भरा, मी सांगेल तसं डिस्प्ले करा, मी सांगेल तशी हे करा. तुम्हाला यशस्वी करायची जबाबदारी माझी. 101% यशस्वी करायची जबाबदारी माझी. दुकानामध्ये तासनतास बसून गालावर हात ठेवून बसलेल्या महिला मला आवडणार नाहीत. आज काही बिझनेसच नाही झाला, 3,000 झाला, 5,000 झाला, मोजायला वेळ नाही मिळाला पाहिजे, असा बिझनेस करा. मी करते तसा बिझनेस, खरंच करते. माझ्या सगळ्या दुकानांच्या प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही बघा, हीच गर्दी असते. गर्दी का असते बरं? का असते? चोख माल देतो, रिझनेबल माल देतो, आवडीचा माल देतो, क्वालिटीचा माल देतो, म्हणून बिझनेस आहे. तुम्ही सुद्धा तशाच बिझनेस करा. आणि खूप अभ्यासपूर्व आम्ही बिझनेस करतो आणि समोरच्या माणसाला यशस्वी प्रॉपर करतो. मैत्रिणींनो, सर्वात यस चिकाटी हवी, नक्कीच हवी. मी खूप गरिबीतून बिझनेस मोठा केलाय, त्यामुळे मला प्रत्येक बाईचा, प्रत्येक माझ्या सखीचा एक एक रुपया माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. मला कुणी असं बोललं नाही पाहिजे की मी पैसे टाकलेत आणि मी लॉस झाले, हे माझे शब्द नाही माझ्या कानावर आले पाहिजेत. मी कधीच असं होऊन देणार नाही. थँक्यू पूनम. आणि हा ऍक्च्युली कसे बऱ्याच जणांचे खूप प्रश्न होते की ताई बिझनेस करायचा आहे, ताई अमकं करायचंय, ताई तमकं. अरे करा, पण बिझनेसला ना खूप छान पद्धतीने पहा. पहिल्यांदा बिझनेस आहे ना, एक्झिबिशन करा, एक्झिबिशन करा. मी तुम्हाला सांगते ना, इन्व्हेस्टमेंट कशाला लागते तुम्हाला. राजेश्री ताई, तुम्हाला फक्त एक्झिबिशन ऑर्गनाईज करा, माल आमच्याकडनं तुम्हाला येतोय ना, उरलेला माल आम्ही रिटर्न सुद्धा घेतोय. कुठे आली इन्व्हेस्टमेंट तुमची? उलट कॉन्फिडन्स तुमचा आला, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतोय. कशाला लगेच दुकानांच्या पायऱ्या उचलायला पाहिजे. ज्यांच्याकडे खरंच ऐपत असेल, ज्यांच्याकडे सगळे स्टेबल्स असतील आणि त्यांना ऑलरेडी बिझनेस छोटा मोठा केलेला असेल, त्यांनी बिझनेसमध्ये या. आता आपण लवकरच डोंबिवलीसाठी आपण शोधतोय. मला वाटतं स्वाती डोंबिवलीसाठी ट्राय करतेय, त्यामुळे डोंबिवलीचं अनाउन्समेंट नाही करते स्वाती मी. परंतु जर स्वाती नाही करत असेल तर डोंबिवलीमध्ये आपण नक्की देऊ करतोय. जे कोणी इच्छुक असतील, पुण्यामध्ये या. माझ्या एका कोण सख्यांना माझं आव्हान आहे, पुणेकरांनो या. सक्सेस मी करून दाखवते तुम्हाला बिझनेस. मी अगदी तुम्हाला अंडरलाईन करून सांगते, मी व्यवसाय तुम्हाला सक्सेस करून दाखवते. दादर सारख्या ठिकाणी 750 स्क्वेअर फीट दुकान टाकणारी जयश्रीताई आहे, लक्षात घ्या. जिथे मध्यावरती ठाण्यासारख्या शहरामध्ये 2200 स्क्वेअर फीटचं 3 मजली शोरूम
सुपर डुपर हिट चालवणारी जयश्री ताई आहे. तुम्हाला व्यवसायाचं अयोग्य मार्गदर्शन अजिबात करणार नाही. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील त्यांना नक्की मला फोन करा, परंतु व्यवस्थित अभ्यास करून फोन करा, नाही तर असं होईल की लगेचच फोनाफोनी चालू होतील. खरंच जेन्युइनली करायचं असेल ना, खरंच गाडी पकडा आणि या समोर बसायला आणि माझ्याशी बोला, 1 to 1, फेस टू फेस. ज्यांना फ्रँचायझी घ्यायची त्यांनी फेस टू फेस या. बघा, सगळं सोंग आणता येईल, पैशाचं सोंग आणता येत नाही. प्रत्येकाच्या कष्टाचा पैसा हा कष्टाचा पैसा आहे. माझा बॅनर मी जिकडे जिकडे देणार तिकडे तिकडे मी सक्सेसफुल करूनच दाखवणार. कारण तुम्ही नाही, तुम्ही पैसे टाकून बसाल हो. माझं जयश्री कलेक्शन 22 वर्ष कमवायला गेले. तुम्हाला 22 मिनिटात देते मी हातात, असं झोळीत देते. माझं बाळ येते. मी माझ्या व्यवसायावरती खूप प्रेम करते, अतिशय प्रेम करते मी माझ्या व्यवसायावरती. त्यामुळे मी माझं बाळ जेव्हा मी दुसऱ्याच्या ओटीत टाकते ना, त्याला मी खूप विचारपूर्वक टाकते. त्यामुळे ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे आणि सक्सेसफुल बिझनेस करायचा आहे त्यांनी मिस्टरांना घेऊन नक्की समोरासमोर भेटायला या. ज्यांना शक्य नाही एवढ्यात भेटायला यायला त्यांना मिस्टरांसमोर बसून, घरच्यांसमोर बसून मला नक्की कॉल करा. लाऊडस्पीकरवरती आवाज ठेवा माझा, सगळ्यांना ऐकू द्या. काही लुपाछुपी काय प्रकार नाही. मी काय बोलले तुम्हाला मगाशी, लॉस झाला तर माझा, सक्सेस झालं तर तुमचा. याच्या पलीकडे अजून काय बोलू. वंदनाताई, बघा, बिझनेस म्हटल्यानंतर इन्व्हेस्टमेंट ही मुळात येते. आणि बघा, सक्सेस व्हायचं ते इन्व्हेस्टमेंट आहे. न छुपणारा खर्च आहे वंदनाताई. फर्निचर लपणार आहे का? लागणार ना फर्निचरला पैसे. डिपॉझिटला पैसे लागणार ना. लाईट बसवणार, पैसे लागणार ना. न छुपणारा खर्च आहे हो हा. मी नाही म्हटलं तरी तुम्ही काही बिना लाईटीचा बिझनेस करणार आहात का? करणारच. फर्निचरमध्ये हातात ठेवून दाखवणार आहात का? नाही. फर्निचरला तुम्हाला रॅक लागणारच ना. बेसिक आहे. तुमच्या घरचा कोणी असेल फर्निचरवाला, तो कमी लाखामध्ये करून देणार असेल तर त्याला करू द्या. करणार असेल तर करू द्या. पूजाताई, नंबर मी तुम्हाला शेअर करते. आपला जो बुकिंग नंबर कोणता शेअर करू, त्यांना माझा नंबर हवाय. पण प्रत्येकाला मी नंबर इथे मी जाहीर नाही करणार आहे, कारण मी जर जाहीर केला तर मला झोपता उठता क्षणी मी फोनवर असेल आणि झोपेत सुद्धा बडबड करत बसेल मी. त्याच्यापेक्षा बेस्ट वे की तुम्ही जो आपला बुकिंग नंबर आहे त्या बुकिंग नंबरवरती, शुभम सर, नंबर कोणता जाहीर करू की त्या नंबरवरती त्यांना जर काही इन्क्वायरी असेल तर त्या मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील. बुकिंग नंबर कोणाकडे असतील? पोरींकडे असेल ना आपल्या. बरं, आपला बुकिंग नंबर आहे. त्या बुकिंग नंबरवरती जर कोणाला खरंच जेन्युइनली फ्रँचायझी घ्यायची असेल किंवा एक्झिबिशन्स लावायचे असतील त्यांनी त्या नंबरवरती सोडा आणि तुमचा नंबर असेल त्याच्यावरती कॉल करा आणि माझा नंबर त्या नंबरवरून तुम्हाला शेअर होईल. मी डायरेक्ट इथे जाहीर शेअर नाही करणार, त्या नंबरवरून तुम्हाला शेअर होईल. शुभम सर, तो नंबर पिन करा इथे. बुकिंग नंबर पिन करा. नंबर सांगा मला. 8652634093 या नंबरवरती तुम्हाला माझा नंबर शेअर केला जाईल. म्हणजे तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कन्व्हर्सेशन करा. ठीक आहे. आणि मला वाटतं मी बऱ्याच तुम्हाला माहितींचं म्हणजे निरसन बऱ्याच गोष्टींचं केलं असावं बहुतेक. केलंय की नाही? मोनाली घाडगे, मोनाली, इन्व्हेस्टमेंट किती लागेल? जेवढ्या स्क्वेअर फीटाचं शॉप असेल तेवढ्या स्क्वेअर फीटाची इन्व्हेस्टमेंट. मी तुम्हाला सांगते, 200 स्क्वेअर फीटाचं दुकान असेल बघा, तुमच्या एरियामध्ये डिपॉझिट किती घेणार मला कसं कळणार? डिपॉझिट गेले. फर्निचर, तुमच्या घरातला माणूस तुम्हाला 2 लाखात फर्निचर करून देतोय का 5 लाखात करून देतोय? फर्निचरला इन्व्हेस्टमेंट आली, मालाला इन्व्हेस्टमेंट आली. त्यामुळे बिझनेस ज्यांना करायचंय त्यांना इन्व्हेस्टमेंट ही आलीच आली. बिझनेसमॅन पेक्षा तुम्हाला एक गोष्ट सांगू, एक्झिबिशन पण तुम्ही तुमच्या शहरात लावू शकता. एक्झिबिशन लावा, खूप छान रिस्पॉन्स आहे एक्झिबिशनला. 2 दिवस मस्त 2 दिवसाचं एक्झिबिशन होतं आणि सुपर डुपर छान होतं एक्झिबिशन. त्याच्यातून आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. नवऱ्याला कळतं आपली बायको करू शकते की नाही, हिच्यामध्ये हिला पैसे टाकावीत की नाही दुकानासाठी. तर या सगळ्या गोष्टीचं आहे. हेमांगी, नक्की घे, नक्की. एक फ्रँचायझी आपण ओपन केलेली आहे, फ्रँचायझी नक्की घेऊ शकता. परंतु फ्रँचायझी कुठे द्यायची आहे कुठे नाही द्यायचा हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे. त्यामुळे छान ठिकाणी घ्या, म्हणजे शहरात घ्या, तुमच्या शहरात घ्या, मुख्य बाजारपेठेत घ्या. आमचं एवढंच म्हणणं असतं, बाकी काही नाहीये.
रत्नागिरीत करूया, नक्की करूया, नक्की नक्की अस्मिताताई नक्की करूया. तळेगाव एक्झिबिशनचा पत्ता बघा, मी त्या तळेगाव एक्झिबिशनचा पत्ता सांगतेय. 23-24-25 ला तळेगावात आहे. गीता विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूल, ऑपोजिट इमरेट्स हिल, जुना मुंबई पुणे रोड, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे. आणि निमंत्रक आहे हेमा देशमुख. आपण हेमा देशमुखचा व्हिडिओ आपण नक्की टाकणार आहोत. आणि तळेगावला आम्ही येतोय 23-24 ला. रायगडामध्ये येतोय. रायगडमध्ये आपलं मोठं एक्झिबिशन भरतंय आणि आपल्या सखी प्रियंका वारे हिच्या माध्यमातून एक्झिबिशन भरतंय. सगळीकडे मिळणार प्रियाताई. केरळमध्ये सुद्धा मिळणार. केरळमध्ये आपण केरला ज्वेलरी देऊ. केरला ज्वेलरी तर आपण मेक टू ऑर्डर देऊ. मस्त मस्त, खूप छान. कोल्हापुरात नक्की देणार आहोत आपण. देवश्री कोल्हापुरात असतील तर नक्की कॉन्टॅक्ट कर. मूळ कोल्हापुरात आपण देणार आहोत. नक्की द्या. पुण्यात देणार आहोत. छायाताई मुख्य पुण्यात देणार आहोत. तुम्ही जिथे जिथे कमी पडणार ना तिथे तिथे जयश्रीताई आहे. बिंदास या. बघा मी सगळीकडे नाही ना. बदलापूरला नाही देते आपण. बदलापुरात आपण देत नाहीये. आपण देणार आहोत पुन्हा अशा ठिकठिकाणी, पण बदलापुरात आपण देत नाहीये. बदलापुरात आपण फ्रँचायझी आपण डोंबिवलीला दिलेली आहे, त्यामुळे बदलापुरात देत नाही. त्यामुळे गोव्याला देणार आहोत. नक्की घ्या. बघा मी सगळीकडे दुकानं नाही ना ओपन करू शकत. माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची ताकद आहे, पण मी दुकानं टाकू नाही शकणार ना. तर मी माझ्या मैत्रिणींना मोठं करते ना. त्यामुळे मी तुम्हाला घेऊन चालते. त्यामुळे मैत्रिणींनो, खूप बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांचं निरसन झालं असेल. आणि शेअर जास्तीत जास्त करा हा व्हिडिओ, जेणेकरून इतरही महिला तुमच्या मैत्रिणी जोडल्या जातील आपल्यासोबत. आणि एखादी माझ्यासारखी जयश्री रामाणे घडेल की. एक जयश्री रामाणे दुसरा जयश्री रामाणेला घडवेल. आणि तुम्हाला एक अतिशय आनंदाची बातमी मला द्यायची आज, की मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी अनाऊन्स करून झालेल्या आहे. आणि आज एक खूप छान तुम्हाला अनाउन्समेंट करते मी. माझी खूप लाडकी एक कलाकार आहे मीनाक्षी, नाही आपली खूप छान कलाकार आहे. कोण त्यांचं नाव शुभम आपल्या कोणाचं ह्याच्याकडे आणि मला खूप एक छान तुम्हाला अनाउन्समेंट करायची. कोणाच्या हातून ते कोण गलिया ये चौबारा, त्यातली ती कोण हिरोईन, तिचं नाव काय? अरे काय पोरात रे. हा. आणि खूप छान तुम्हाला अनाउन्समेंट करते मी. घाटकोपरला देणार. यस, घाटकोपरला देणार. दादरला आपण मुख्य बाजारपेठेत दुकान केले 750 स्क्वेअर फीट. कुठेच एवढं मोठं दुकान आहे जयश्री कलेक्शनचं. एवढं मोठं शोरूम आता होणार आहे. अनाउन्समेंट केलेली आहे. जोरदार टाळ्या. आमच्या इकडे पण सरप्राईज आहे या गोष्टीचं. एवढं मोठं शोरूम. पद्मिनी कोल्हापुरे यांच्यातर्फे मला आयफा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मला हा शेअर करताना अतिशय आनंद होतोय की हा अवॉर्ड फक्त सेलिब्रिटी लोकांना असतो. आणि या अवॉर्डला आज त्यांनी माझं नाव सुचवलं. आणि सुंदर असा आयकॉन बिझनेस वुमेन जयश्री रामाणे असा आपल्याला हा पुरस्कार त्यांनी घोषित केलेला आहे. आणि पद्मिनी कोल्हापुरेंच्या हस्ते सहारा इंटरनॅशनल मोठं 5 स्टार हॉटेल आहे सहारा, तिथे मला हा पुरस्कार हल्लीच मिळालेला आहे. रविवारी मिळालेला आहे, रविवारी. त्यामुळे मैत्रिणींनो, हा तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण हे सगळं श्रेय तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. त्याच्यामुळे आपण हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. खूप सुरेख असा पुरस्कार मिळालाय. पुरस्कार म्हटलं तर प्रेरणा, आणि प्रेरणा ही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला मिळतच राहते. आणि मैत्रिणींनो, जास्त काही तर बोलत नाही. आणि पुरस्काराची ही बातमी मी तुम्हाला सगळ्यांसमोर शेअर केलेली आहे. सगळीकडे आपण देतोय. आणि जर का कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. आणि हा लाईव्ह स्पेशली या गोष्टीचाच होता, कारण बऱ्याच जणींचे प्रश्न होते. आणि उद्यापासून आपण प्रयत्न करूया व्हिडिओज वगैरे टाकायचे, आणि करूया आणि बघूया कसा काय आहे. व्हिडिओज वगैरे टाकायचा प्रयत्न नक्की करतोय. पल्लवीताई थँक्यू व्हेरी मच. राजेश्रीताई थँक्यू व्हेरी मच. श्रुतीताई थँक्यू व्हेरी मच. अस्मिताताई. आणि इथेच मी आजचा हा लाईव्ह संपवतेय. लवकरच भेटूया. तुमच्या सगळ्यांच्या रायगडला आणि तळेगाव दाभाडेला मी स्वतः येणार आहे. त्यामुळे आपण नक्की भेटूया तिथे आपण रायगडला. आणि इथेच थांबवतेय. आणि शनिवार रविवार मला वाटतं 2 दिवस आपण माझ्या डोक्यात आहे की आपण करायला पाहिजे लाईव्ह. बरेच दिवस नाही केलाय, तर लाईव्ह करूया ना शुभम सर.
करूया ना? चला, शुभम सरांनी थंब दिलेला आहे, त्यामुळे लाईव्ह नक्की करूया. आणि शनिवार रविवार आपण लाईव्ह करूया, मकर संक्रांत स्पेशल लाईव्ह करूया. परंतु जर का एक्झिबिशन्स असतील तर कदाचित लाईव्ह आपण जमेलच असं होणार नाही. आहे ना आपला लाईनीत एक्झिबिशन्स आहेत, त्यातले त्यात आपण बघूया मधल्या कधी वारामध्ये जर जमत असेल तर तेव्हा करूया, तुमच्यासाठी लाईव्ह नक्की करूया. चला मैत्रिणींनो, इथेच रजा घेते आणि असंच प्रेम जयश्री ताईंवरती आणि जयश्री कलेक्शन वरती तुमचं सतत राहू द्या. धन्यवाद.